तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बारामती शहरासाठी ऐतिहासिक ठरणारा सोहळा गुरुवार दिनांक 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता पार पडणार आहे। नटराज नाट्य कला मंडळ बारामती यांच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण त्यांच्या जयंती दिनी करण्यात येणार आहे। हा 10 फूट उंचीचा ब्रॉन्झ धातूपासून तयार करण्यात आलेला पुतळा नटराज कला दालनासमोरील जागेत उभारण्यात आला असून उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचे लोकार्पण होणार आहे। या कार्यक्रमाला खासदार पार्थ पवार, युवा नेते जय अजित पवार तसेच पवार कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत। यापूर्वी बुधवार 22 जुलै 2026 रोजी पुतळ्याचे पाद्यपूजन करण्यात येणार आहे, तर लोकार्पण सोहळ्या दिवशी अजितदादा पवार यांच्या जीवन कार्यावर आधारित छायाचित्र दालनाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे। कार्यक्रमात सर्वधर्मीय प्रार्थना, श्रद्धांजलीपर गीते, अभंग आणि भजन यांचे आयोजन करण्यात आले असून बारामती व परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी केले आहे। MCN न्यूज मराठी करिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 22 जुलै हा अजितदादा यांचा वाढदिवस, परंतु आता दुर्दैवाने म्हणावं लागतंय की जन्मदिवस म्हणजे आपण जयंती म्हणतो। 28 जानेवारीला दादांचं अपघाती निधन झाल्यानंतर फेब्रुवारीमध्येच मी साधारणपणे एक माझी इच्छा व्यक्त केली होती की नटराज नाट्य कला मंडळ ही संस्था आणि अजितदादा यांचं एक वेगळं नातं होतं आणि म्हणून दादांच्या स्मृती तशा पण सगळ्या बारामतीकरांच्या मनात कायम राहणार आहेत, परंतु त्या प्रतिमेच्या रूपाने, कारण कला दालन या ठिकाणी त्यांचं प्रेम होतं, ही इमारत दादांनी करून दिली म्हणून दादांचा पूर्णाकृती पुतळा उभा असावा करावा म्हणून हा निर्णय संस्थेने घेतला। त्या संदर्भात 10 फुटी उंच ब्रॉन्झचा पुतळाचं लोकार्पण आपण 23 तारखेला करणार आहेत। 22 तारखेला प्रतिमेची म्हणजे पुतळ्याची पाद्यपूजा करून 23 तारखेला सकाळी 9:30 वाजता आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्या तसेच श्री पार्थ पवार, श्री जय पवार आणि एंटायर पवार कुटुंबीय यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण करणार आहे। हा काय कार्यक्रम नाही आहे, साधारणपणे आपल्या ज्या भावना आहेत, आपलं जे नातं आहे दादांचं, जे निष्ठा आहे, श्रद्धा आहे, ह्या बारामतीकाराप्रती लोकार्पित त्या निमित्ताने करतोय। कारण आज ज्या ठिकाणी जाऊन आपलं डोकं टेकावं असे कमी ठिकाण आहेत आणि मी पाहतोय गेले 5-6 महिने की बारामतीकर येऊन या ठिकाणी नतमस्तक होतात दादांच्या प्रतिमेपुढं आणि तसंच त्या या ठिकाणी व्हावं आणि दादांच्या स्मृती चिरंतन असाव्यात म्हणून 23 तारखेला सकाळी 9:30 वाजता वहिनी साहेब त्या ठिकाणी येतील। आपण सर्वधर्मीय प्रार्थना आणि पूजन आणि अभंगाचा थोडासा कार्यक्रम याच्या व्यतिरिक्त काय करणार नाहीये। अनेक मान्यवरांना या ठिकाणी आपण निमंत्रित करतोय, सगळेजण यायच्यात, कारण दादांचा हा महाराष्ट्रातील पहिलाच पुतळा असल्यामुळे अनेकांना दादांच्या स्मृती, आपलं असणारं प्रेम याच्या अनुषंगाने बारामतीमध्ये यायचंय आणि मी आपल्या मीडियाच्या निमित्ताने पण विनंती करेन की सर्वांनी या प्रसंगी उपस्थित राहावं अशी साधारणपणे इच्छा आहे। आपल्याला माहिती आहे की नटराजनी कला दालनामध्ये दादांच्या फोटोचं प्रदर्शन भरवलं होतं, तर ते कायमस्वरूपी असावं म्हणून नटराजच्या 2ऱ्या मजल्यावर ते तसे काम चालू आहे, ते आपण 23 तारखेलाच लोकार्पित करीत आहोत आणि या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून आर्ट गॅलरीमधून दादांचे विविध पैलू कायमस्वरूपी सर्वच नागरिकांना पाहायला मिळतील।